लगेच आपण नेक्स्ट मॅच कडे वळतोय. आताची सुद्धा जबरदस्त लढत झाली आणि त्यातील विजय संघ ठरला आहे साम रबलनाथ खातरवाडी या संघ. आणि नेक्स्ट मॅच लगेचच आपल्यासोबत जोडली जाते आनंद गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूला गुरु 11 या संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सलामवीरची जोडी दाखल होते आहे. गुरु 11 या संघाची सलामवीरची जोडी ताबीज पाहायला मिळतो आणि जर विचार केला सिद्धेश बोरकर पाहायला मिळतात आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक असलेल्या समोरचा संघ जर विचार केला तर तगडा संघ पाहायला मिळतो आहे. प्रवीण भाटकर असतील त्याचप्रमाणे अनिकेत कांबळे असतील असे मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते आहे आणि या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन सुद्धा पाहायला मिळत आहे. या स्पर्धेनिमित्त जे कोणी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद लाईव्ह टेलिकास्ट घेतला जातो आहे. घरोघरी स्पर्धा पाहतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे कॉमेंटेटर त्याचप्रमाणे आमचे स्कोरर माझ्यासोबत हे जोडले जात आहेत राज आगरे हे सुद्धा इथे आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे आमचे ऑपरेटर सागर सर त्याचप्रमाणे कॅमेरामॅन सपोन बारगिल हे आपल्यासोबत ही संपूर्ण टेनिस क्रिकेटची टीम इथे पाहायला मिळते आहे. आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिलाच चेंडू इथे मात्र हाताळण्याची संधी दिली जाते आहे प्रवीण भाटकर यांना. आता एक कुर्तडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू प्रवीण भाटकर ज्याने खरोखर जर मित्रांनो विचार केला तर क्रिकेटचा काळ ज्याने गाजवला आहे आणि आता येणारा काळ सुद्धा गो टू डीजे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. प्रवीण भाटकर खूप सारा अनुभव या खेळाडूकडे आणि आज अनुभव आपला आजच्या या युवा तरुण खेळाडूंना सुद्धा लाजवणारा अनुभव पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी खोलपट टप्प्यात चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावून घेतला आणि त्यानंतर आपलातून झेल पकडला गेला रुद्र भाटकरच्या माध्यमातून आणि तंबूचा रस्ता मात्र ताबीजला दाखवला गेला आहे. पहिला धक्का पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बनवला गेला आहे. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल कांबळे दाखल होतात. एकावन्न खेळाडू संघाचे पाहायला मिळतात आहे. स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो. गोलंदाज एक तगडा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रवीण भाटकर पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. संपूर्ण काळ ज्यानं गाजवलाय अक्षरशः आतापर्यंत क्रिकेटच्या पतलावरती आपला अधिराज्य गाजवतो आहे असा हा खेळाडू प्रवीण भाटकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू आपल्या षटकातील पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. भाटकरकडून प्रीमियर लीगचा थरार 2025 पर्व या स्पर्धेचं तिसरं पाहायला मिळते आजच्या घडीला. इथे तर विचार केला चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र 30 या सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. वेदांत इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते आणि वेदांतच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक धाव तिथून कंप्लीट केली जाते आहे. धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा एका धावीने खोललं घेत आहे खातं संघाचं आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. कोणते हात खोलण्याची संधी देत नाहीये आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे प्रवीण भाटकर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल का आणि चेंडू नक्की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पहिल्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडला होता. धावची संधी आहे. संधीचा सोनं केला जात आहे. हर्षल कांबळे स्वस्त्यामध्ये पाहायला मिळतो आहे. आता मात्र तंबूचा रस्ता धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू संघाचा कर्णधार हर्षल कांबळे तंबूच्या रस्त्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र दबाव आणि प्रेशर ओव्हर टू डीजे. प्रकारे रुद्र भाटकरने चेंडू सोडला. त्यानंतर फेकी अनिकेत कांबळे. हा खेळाडू मित्रांनो क्लास आहे. फिटनेस पहा खेळाडूचा काय एफर्ट्स लावतो. प्रत्येक चेंडूवरती एफर्ट्स असतात आणि त्यानंतर अनिकेत कांबळे तिथे चेंडू मागे पोहोचले आणि त्यानंतर
फेकी चांगली केली आणि त्यानंतर प्रवीण भाटकरने मात्र धावचीची इथे मात्र संधी घेतली गेली आणि फलंदाज मात्र माघारी परततोय. ऋषी भाटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या तब्बल 5 जाऊन पोहोचली. आतापर्यंत 2 वरती 2 परिस्थिती पाहायला मिळते आहे. गुरु 11 आज संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी पाहायला मिळतोय. संघर्ष करा मित्रांनो, संघर्ष तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तर का आपल्याला हा सामना जिंकता येईल. कारण प्रयत्नाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि जे तुमचे प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नसतो. म्हणून तर मात्र इथं दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये कष्ट आणि प्रयत्न पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू या त्यावेळेस झेलची शक्यता आहे. अनिकेत कांबळे करणार नाही चुकी आहे आणि तिथं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश बोरकरला मात्र माघारी परतावं लागत आहे. 3रा धक्का पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 2 धावा धावपालकावरती पाहायला मिळतील. कुठेतरी हर्षल कांबळेने सांगितलं होतं की नाणेफेक जिंकता वेळी आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही पहिला सामना गमावला आणि त्यानंतर मात्र आम्ही बॅटिंगचा पुन्हा एकदा निर्णय घेतला जातो आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 वरती 3 परिस्थिती पाहायला मिळते मैदानावरती धावपालकावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत इथं मात्र सिद्धेश बोरकर एक मोठा खेळाडू बाद झाला आहे. अनिकेत कांबळेच्या माध्यमातून काय झेल टिपला जातोय. परंतु गोलंदाजी जर मित्रांनो विचार केला तर गोलंदाजाबद्दल जर बोलायचं झालं तर खरोखर आजच्या घडीला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव भारतातच पाहण्या महेंद्रजी झापडीकर साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेनिमित्त सरचे स्वागत. धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडू झाले, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या मात्र 2 धावा धावपालकामध्ये पाहायला मिळत आहे. कुलदास प्रवीण भाटकर नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूची सांगतो होते आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होतो आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 2 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहे आणि 3 विकेट गमावले गेले आहे. आपण जाऊया तोपर्यंत आमचे सुमधुर संगीत डीजे मास्टर आदेश यांच्याशी जोडले जाऊया. ओ टू डीजे. गेले आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. अर्थातच या आर्चरी टेनिस बॉल क्रिकेट मधील एका छान रत्नागिरी जिल्ह्याचे आणबाणशान अर्थातच 23 तरार गोलंदाज अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. अर्थातच जर विचार केला तर शानिफ सर जर विचार केला तर रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटची म्हणजे रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो सागर कांबळे. त्याच नंतर सागर कांबळेच्या नंतर ज्याचा खेळाडूचा नंबर लागतो म्हणजे 23 तरार गोलंदाज म्हणजे अनिकेत कांबळे तोच गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होतो आहे. अब आने वाला पल बताएगा कि किस तरह से गेंदबाजी करके पहला बॉल राइट हैंड राउंड विकेट. देखिए लाइन और लेन थोड़ी खराब है, लेग स्टंप के काफी बाहर गेंद गई है सर. वाइट कैचर जरूर हमारे तक पहुंचे यानी नियम क्रमांक 22 वाइट यानी 1 रन मिला जाएगा और इस 1 रन की मदद से रन संख्या 3 रनों पर जा पहुंची है. फिर से एक पैर चालकेवाड़ी की एक्सप्रेस यानी कि अनिकेत कांबळे. नेक्स्ट बॉल इस बार हल्के हाथ से कवर पर गेंद को उछाला है. 1 रन जब तक लिया है यानी कि सिंगल लिया है और सिंगल की मदद से रन संख्या 4 रनों पर जा पहुंची है. एक कमाल की गेंदबाजी है. पहली गेंद जरूर लाइन और लेंथ खराब देखने मिली, उसके बाद एक कमबैक देखने मिला, सिंगल मिला है. अनिकेत अगली गेंद लेकर राइट अराउंड विकेट से स्ट्राइक पर अगर देखने जाएंगे तो स्ट्राइक पर सिद्धार्थ इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. देखे कवर पर वहां पर फील्डर मौजूद है. 1 रन कंप्लीट, दूसरे की मांग किए आसानी के साथ दूसरा रन भी कंप्लीट किया है और इस 2 रन की मदद से रन संख्या आगे हो रही है, 6 रनों के ऊपर जा पहुंची है. अगर देखने जाएंगे तो स्ट्राइक पर सिद्धार्थ और नॉन स्ट्राइक पर ऋषिकेश दोनों ही बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करके ही देखना होगा. अपनी टीम को अगर विजय करना है तो लंबा स्कोर एक अच्छा खासा स्कोर बनाना होगा और उसके लिए अच्छे स्ट्रोक भी जड़ने होंगे. षटकार और चौकार की आतिशबाजी करनी होगी, देखना होगा. अभी तक देखने जाएंगे तो इस इनिंग में सर एक भी षटकार और चौकार नहीं आया है. नक्कीच जर विचार केला तर समोरच्या संघामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कारण प्रवीण भाटकर त्याचप्रमाणे अनिकेत कांबळे असे चांगले गोलंदाज आहे. त्याप्रमाणे पहिल्याच 2 षटकावरती जर विचार केला तर इतर चांगली धावांवरती रोखलं जात आहे. कुठेतरी कमबॅक केलं जातं. प्रवीण भाटकरने पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, तिथे मात्र 2 ते 3 विकेट घेऊन दिल्या प्रवीण भाटकरने आणि त्यानंतर मात्र आता अनिकेत कांबळेला दाखल केले गेले. अनिकेत कांबळेच्या गोलंदाजीवरती जर विचार केला तर प्रश्नच नाही मित्रांनो, कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे.
नेक्स्ट बॉल इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकला गेला, मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतो आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. लगातार अगर देखने जाएगा तो सर 3 गेंदें डॉट आई है, कमाल की गेंदबाजी है। पहली गेंद जरूर खराब देखने मिलती, उसके बाद कमबैक देखने मिला है। अनिकेत नेक्स्ट बॉल, यहाँ पे सिल्वर डप्पी की गेंद डाली है, देखिए डॉट बॉल आता हुआ फिर से एक बार। ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जहाँ पहुंची है कम से कम यानी कि 6 रनों पर रुका कर रखा है, जकर कर रखा है, पकड़ कर रखा है। ये खासियत है इस गेंदबाज की और अच्छा क्षेत्ररक्षण उनके माध्यम से देखने मिल रहा है। गेंदबाजी तो देखने जाएंगे तो प्रवीण लेकर आए थे। प्रवीण के ओवर की अगर बात करें तो प्रवीण ने अपने ओवर में 3 विकेट लिए और देखने जाए तो 2 रन दिए। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर विचार केला तर 6 धावा फरकावरती पाहायला मिळतात आहे. या स्पर्धेनिमित्त दोन्ही पंच सुद्धा पाहायला मिळतात आहे. सूरज चव्हाण त्याचप्रमाणे या सुहास भाटकर हे दोन्ही पंच नावाजलेले पंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेनिमित्त यांचं इथे सुद्धा आगमन होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये त्यांचं सुद्धा या स्पर्धेनिमित्त सरचे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पाहायला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. रुद्र भाटकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळतोय ऋषी भाटकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मात्र रुद्र भाटकर बर्थडे बॉय, आज खास करून त्याचा बर्थडे आहे मित्रांनो. यावेळी झेलची शक्यता आहे. पहिल्या चेंडूवरती बाद होईल का? नक्कीच ऋषी भाटकरला माघारी परतावं लागत आहे. पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला जातोय रुद्र भाटकरच्या माध्यमातून आणि मात्र धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये गुरी 11 या संघाला पाहायला मिळतो आहे. डीजे नवीन बॅटर दाखल होतोय. आशिष मोहिते दाखल होत आहेत आहे. हा सुद्धा एक चांगला खेळाडू पाहायला मिळतो आहे. समोर जर माऊली साऊंड सर्व्हिसचे आपण हे डेकोरेशन त्याचप्रमाणे हा डीजे मास्टर सुद्धा आपण पाहतो आहे. ते अर्थातच आशिष मोहिते यांचं सर्व हे सगळं सामान आपण पाहतोय. तेच मात्र मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झाले आहे. स्ट्राईक इन एंडला पहिला चेंडू घेऊन आशिषसाठी पहिल्या चेंडूवरती आल्या हल्ला चढवला जातोय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक बीड झालाय आणि चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, धावा मिळतील. येतोय चौकार आशिष मोहितेच्या बॅट मधून, येतोय दणदणीत असा कणकणीत असा चौकार. धावा मिळतील 4-4-4. रिप्ले मध्ये त्यानंतर बॅकअप होता आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. येतोय चौकार. धावा मिळते 4. धावसंख्या मात्र 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. पुढचा चेंडू घेऊन रुद्र भाटकर नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण टीम मध्ये तैनात आहे. वेदांनी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यावेळेस. वेदांच्या मध्ये धावचीची संधी असेल आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ग्रामीण क्रिकेटचा तरार पाहायला मिळतोय मित्रांनो. आज जर ग्रामीण क्रिकेटला इथे जास्त महत्त्व दिलं जातं आणि या जर पंचकृषीमध्ये जर विचार केला तर अनेक क्रिकेट व्हिडिओ मित्रांनो पाहायला मिळतात आणि क्रिकेटच्या मोठे इथे चषक सुद्धा भरवले जातात. त्यातील एक ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते आहे. भाटकरकडून प्रीमियर लीग पाहायला मिळते आहे. चांगला चेंडू फसवला जातोय. यावेळी थोडासा अपकटरचा वापर केला गेला. फिरवला गेला चेंडूला, फिंगर रोल केले गेला आणि तिथून मात्र चेंडू निर्धाव येतो आहे. आता मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे रुद्र भाटकरच्या माध्यमातून. आज खास करून त्यांचा खास दिवस आहे, बर्थडे बॉय आहे, कारण आज वाढदिवस आहे त्यांचा. आज ते गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात आहे. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील राईट मोर द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. 38 सरकारचा क्षेत्ररक्षक धावतो आहे. तिथून फेकी चांगली झाली तर धावचीची संधी होती आहे, परंतु नाही आहे. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकामध्ये 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावती आहे. 14 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत चांगले कमबॅक पाहायला मिळते आहे रुद्र भाटकरच्या माध्यमातून. जर विचार केला तर रुद्र भाटकर एक चांगला गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला इथं
ऑल कुर्तडे संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो. त्याचप्रमाणे जर विचार केला तर कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला गेली, चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला गेली. आणि आज मात्र इथे जर विचार केला तर आज या भाटकरकडून प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते दाखल झाले आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू इथे मात्र बॅटवरती कनेक्ट नाही झाला आहे, ज्याची शक्यता आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडला जातो आहे, तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या मात्र तब्बल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. कुठेतरी गुरु 11 या संघाचा थोडंसं मला वाटतं निर्णय चुकला गेला आहे. पहिला सामना सुद्धा गमावला गेला, परंतु दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी फलंदाजी खराबी पाहायला मिळते आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं समाप्त होत आहे. धावसंख्या मात्र 15 धावा धावफलकावरती गुरु 11 हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असलेला आपल्याला पाहायला मिळते. ओटू डीजे. इधर अनिकेत दाखिल हुआ है, अनिकेत के ऊपर विश्वास दिखाया गया है. स्ट्राइक पर अगर बात करें तो स्ट्राइक पर आशीष और नॉन स्ट्राइक पर सिद्धार्थ. पहला बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, ग्राउंड शॉट खेलने का प्रयत्न किया है वहां पर. देखिए 1 रन कंप्लीट. यहाँ पे स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की है, देखना होगा यहाँ पे सिद्धार्थ को अपना विकेट डालना पड़ेगा. सिद्धार्थ बैक टू द पवेलियन. और जी हाँ, अगर देखने जाएगा तो आशीष को स्ट्राइक देने की कोशिश की है. अगर आशीष की बैट बोलते हुए नजर आई तो अच्छा स्कोर बना सकते. देखना होगा कितने स्कोर यानी कितना टारगेट दिया जाएगा अपोनेंट टीम को. अभी तक स्कोर की बात करें तो अभी तक सिर्फ और सिर्फ 16 रन बनाए जा चुके, यानी कि 16 रन. विकेट की अगर बात करेंगे तो अभी तक काफ़ी विकेट जा चुके हैं, यानी टीम के 5 विकेट जा चुके हैं. नवीन बल्लेबाज मैदान के अंदर अभी दाखिल हुआ है. अभी के ऊपर विश्वास दिखाया गया है. अभी के जिम्मेदार अभी के खंडों की जिम्मेदारी दी गई है. अब देखना होगा उस जिम्मेदारी को बखूबी आपको कंप्लीट करना है. नक्कीच नवीन बॅटर अभि दाखल होतो आहे. यानंतर होणारा सामना असेल श्री गिरोबा बागपाटोले संघ आणि दुसऱ्या बाजूला साम रवळनाथ कातलवाडी या संघ पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील हा चौथा सामना. लगेच आपण या इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. यावेळी अगदी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तेच तर्रार गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. फेकी थोडीशी थोडं नाराज असतील आणि फेकी जोरात केली होती आणि त्यानंतर मात्र जर चेंडू चांगला पकडला गेला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल 1 पुढे सरसावते आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळेच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळतो आहे. अनिकेत चंद्रकांत कांबळे खरोखर एक मोठा खेळाडू या पंचकृषीमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका जरूर केला जातो आहे. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेलची शक्यता जरूर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत मिलिंद पोहोचतात आणि तिथून झेल कंप्लीट केला जातो आहे. मिलिंदच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला गेला आहे. पुन्हा एकदा आशिष मोहितेला मात्र अभि याला तंबूचा रस्ता दाखवला जातो आहे. ओ टू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. प्रतीक बोरकर पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत तर गुरु 11 संघ थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतो आहे. दुसरा सामना या स्पर्धेमधील पाहायला मिळतो. पहिला सामना जरूर गमावला गेला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजीचा निर्णय घेतला गेला. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान या संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाज अनिकेत कांबळे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील राईट ग्राउंड विकेट. चांगला चेंडू भन्नाट वेगाने फेकला जातो आहे. काय वेगवान चेंडू टाकला जातो अनिकेत कांबळेच्या माध्यमातून. अतिशय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कारण खास गोलंदाज जर विचार कर रत्नागिरीमध्ये सध्या तरी चर्चेमधील खेळाडू पाहायला मिळतो आहे. सागर कांबळेच्या नंतरच्या खेळाडूचा रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. अर्थातच अनिकेत कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. थोडासा फसवला जातो आहे. स्लोवर चेंडू टाकला होता आणि त्या स्लोवर चेंडूवरती हल्ला चढवला जातो आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पार मिड विकेट कावगोंडच्या क्षेत्राच्या ढोक्यावरून चेंडू फरार येतोय षटकार. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे जर विचार केला तर अनिकेतने स्लोवर चेंडूचा इथे मारा केला होता. त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती हल्ला बोल पाहू शकता. अचूक टप्प्याचा चेंडू होता. हवेमध्ये चेंडू पाहायला होता. मिड विकेट क्षेत्ररक्षक जिथे तैनात होता त्याच्या ढोक्याच्या वरून चेंडू षटकार येतो आहे. धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावते आहे. 23 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे.
चांगली गोलंदाजी होती, परंतु त्यानंतर स्लो बॉल चेंडूचा थोडं कुठेतरी कमबॅक केलं होतं, परंतु त्यानंतर फेकी ओळखली प्रतीक बोरकरने आणि त्या चेंडूला भिरकावून दिला धरून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील नेटिंग ग्राउंड विकेट. पुन्हा एकदा यावेळी अतिशय भन्नाट वेगाने पुन्हा एकदा फेकला जातो आहे, निर्धाव चेंडू येतो आहे. इथे जर विचार केला तर खराब चेंडूचा घेतला जातोय समाचार आणि चांगल्या चेंडूला इथे सन्मान सुद्धा दिला जात नाहीये, कारण चांगला चेंडू इथं भन्नाट वेगाने फेकला जातो आहे. धावसंख्या तब्बल चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आहे. धावसंख्या 23 फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतो आहे. गुरु 11 संघ प्रथमतः फलंदाजी करत असलेले पाहायला मिळत आहे. जाऊया आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. ओटू डीजे. ट्रॅक वरती साहिल मांडवकर करून त्याची ट्रॅक वरती दाखल होतोय. साहिल मांडवकर हा सुद्धा एक चर्चेमधील खेळाडू पाहायला मिळतो आहे. सध्याच्या या पर्वामध्ये अक्षरशः त्यांनी टेनिस क्रिकेट .in मध्ये पदार्पण केलं आहे आणि त्यानंतर आपल्या नावाचा बोलबाला संपूर्ण या हरचेली टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. यात भाटकरगुंड प्रीमियर लीग मध्ये पाहायला सुद्धा मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू हो केला जातोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जातोय. मिड विकेट काव करून क्षेत्ररक्षक तिथून तैनात पोहोचला जातोय आणि तिथून फेकी चांगली केली जाते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावती आहे. 24 फलकावरती पाहायला मिळत आहे. यानंतरची लढत पाहायला मिळणार आहे. एक बाजूला जर विचार केला गिरोबा बाग पाटवले संघ, तर दुसऱ्या बाजूला साम रवळनाथ कातरवडे या संघ पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ एक सामना जिंकला गेला आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि तेच संघ एकमेकाच्या समोर आता नेक्स्ट लढतीमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु चालू असलेली लढत जर विचार केला तर आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ, तर दुसऱ्या बाजूला कुरी लिवना संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 24 फलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत 6 गडी गमावल्या गेल्या. थोडंसं दडपणामध्ये पाहायला मिळतं गुरी लिवना संघ. पहिला सामना गमावला, त्यानंतर आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये थोडं कमबॅक करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर आता जर विचार केला तर बॅटिंग आतापर्यंत थोडीशी खराबी पाहायला मिळते आहे. 24 फलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत 6 गडी गमावले गेले आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. साहिल मांडवकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला गेला आहे, चांगला चेंडू टाकला गेला आहे. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा दोन्ही हा समांतर केले जाते आहे. क्रिकेटमधील काही कलम असतात, त्या कलमामध्ये एक 22वा कलम म्हणजे व्हाईट बॉल आणि तेच पंचांकडून दंडित केलं गेलं. तिथून अतिरिक्त धाबा खर्च केली जाते. धावसंख्या मात्र तब्बल 1 ने पुढे सरसावती आहे. 25 फलकावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साहिल मांडवकरने केली गेली आहे. कुर्तळे प्रीमियर लीग संघामध्ये खेळाडूने गाजवला आहे. फायनलमध्ये रनरअप ठरला होता त्यांचा संघ, परंतु तेवढी ताकदीवर चांगली गोलंदाजी करता साहिल मांडवकर. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. अतिशय अचूक टप्पा आणि भेदक मारा पाहायला मिळतोय साहिल मांडवकरच्या माध्यमातून. कुठेतरी शांत केलं जात आहे. प्रतीक बोरकरला पाहायला मिळतो आहे. प्रतीक बोरकरची जर बॅट बोलली तर कुठेतरी एक मोठा फटका येऊ शकतो, परंतु बॅट बोलणं गरजेचं असेल. कुठेतरी समोरचा जर गोलंदाज संधी देत नाही आहे, अशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यावेळी बॅटची कडा घेतली जाते आहे. झेलची शक्यता आहे. झेल पकडला जाईल काय? फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातो आहे आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतो आहे. प्रतीक बोरकरला मात्र माघारी परतावं लागत आहे. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये जशा प्रकारे चेंडू फेकला होता आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी पाहायला मिळते आहे आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे बॅटची कडा घेतली हलकीशी, त्या रीतीने नंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी आणि संधीचं सोनं केलं जात आहे आणि मात्र तगडी मात्र धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वा पाहायला मिळतोय. गुरु 11 या संघाला 25/7 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि 4.3 आता सरासरी पाहायला मिळते. जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत अजून येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा षटकाचा भार पाहायला मिळतोय साहिल मांडवकरवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमजान सोलकर दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 25 फलकावरती पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल मांडवकर. नेक्स्ट बॉल, चौथा चेंडू आपल्या षटकातील पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती राईट मुहूर्त विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर केला जातो आहे, कारण युवा खेळाडू आहे, तरुण खेळाडू आहे, कुठेतरी अनुभव मोठे खेळाडू आपल्या संघामध्ये पाहायला मिळते. प्रवीण भाटकर त्याचप्रमाणे अनिकेत असतील, त्यांचा अनुभव इथे मात्र स्वतः इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. फुलर लेनचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगत होते आहे आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो, परंतु उद्याचा दिवस खास असेल, कारण VPL अर्थातच भाटकर कोण प्रीमियर लीग पर्व 3ऱ्याचा
कोणता संघ या चषकावरती नाव कोरवेल आतुरता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. कारण गेल्या पर्वाचा जर विचार केला तर माणिक 11 हा संघ पाहायला मिळतो, त्यांच्या माध्यमातून इथे नाव कोरवलं गेलं आहे. पहिलं पर्व अप्पागुरी 11 या संघाने गाजवलं आणि त्याचप्रमाणे दुसरं पर्व माणिक 11 हा संघ गाजवलं आणि आता तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वावरती आज आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये समजणार आहे कोणता संघ हे तिसरं पर्व गाजवेल आणि कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरवेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो, इथे मात्र वाईट चेंडू होता, इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावची संधी असेल परंतु तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धाव संख्या मात्र 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल, शेवटचा चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. चौथं षटक 5वं षटक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा चेंडूचा खेळ साईल मांडवकरून गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत 27 वर 7 अशी परिस्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळलाय जरूर, जेची शक्यता चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला गेला आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे. आता जर विचार केला तर 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे समोरच्या संघासमोर. अर्थातच आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान या संघासमोर 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. एक छोटं मापक असं आव्हान पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या कडे लढतीकडे वळूया. नेक्स्ट मॅच श्री गिरुबा बागपाटोले संघ आणि दुसऱ्या बाजूला साम रवळनाथ कातलवाडी या संघ. नाणेफेकीसाठी आपण लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. यानंतर आपण लगेचच नेक्स्ट मॅच अर्थातच गिरुबा बागपाटोळे संघ तर दुसऱ्या बाजूला पाहणार आहोत श्री साम रवळनाथ कातरवाडी या संघ. नाणेफेकीचा नेक्स्ट लढत पाकडे इथे जिंकला गेला. आता नेक्स्ट लढत ही जबरदस्त लढत असणार आहे. नाणेफेकी इथे मात्र आदरणीय सचिन भाटकर यांच्या हस्ते केला जातोय. आणि नाणेफेकीचा इथे टॉस जिंकला गेलाय. आता त्याचा श्री साम रवळनाथ कातरवाडी या संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकलाय. पहिला सामना सुद्धा आपण जबरदस्त खेळला गेलाय आणि पहिल्या सामन्याचा तुम्हाला तर ग्राउंडचा पिचचा अंदाज आलाय. तर आता पहिला टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये आम्ही प्रथम फलंदाजी केली होती आणि ह्या सामन्यात सुद्धा आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, कारण अजूनही वारा खालच्या दिशेने सरकतोय आणि समोरच्या संघाचा जर विचार केला तर फलंदाजी त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आम्हाला बघायला मिळते. तर त्याप्रमाणे आमची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामुळे ह्या सामन्यामध्ये आम्ही प्रथम फलंदाजी करतोय. नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. तर किती धावांपर्यंत रोखलं जाईल? पाहू आता 50च्या आतच. नक्कीच जास्तीत जास्त 50 धावांपर्यंत रोखलं जाईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. चालू असलेली लढत 30 धावांचं लक्ष
आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान या संघासमोर ठेवलं गेलाय. सलामवीरची जोडी दाखल होते आहे. आपण लगेच जाऊया. माझे साथी समालोचक आपले कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जाते. शानिद दाऊद सर, गो टू कॉमेंट्री बॉक्स. चलिए सलामी की जोड़ी में दाखिल हो चुकी है. गेंदबाजी मार पर नजर डालेंगे तो हर्षल दाखिल हुआ है. अपनी टीम की तरफ से जरूर आइकॉन खिलाड़ी है. आइकॉन खिलाड़ी की पहचान है इनकी. और गेंदबाजी मार पर अपनी टीम की तरफ से पहली ओवर पहला शतक लेकर दाखिल हुआ है. सलामी की जोड़ी भी मैदान के जरूर दाखिल हो चुके हैं. एक तरफ प्रवीण और तो दूसरी तरफ नॉन स्ट्राइक पर केदार दाखिल हुआ है सलाम की जोड़ी लेकर. गेंदबाजी मार पर हर्षल. अब नोर की पहली गेंद लेकर स्ट्राइक पर प्रवीण. नॉन स्ट्राइक केदार. पहला बॉल फुल टॉस बॉल है. बिर का की दिया है. गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा है. सीधा आते ही साथ स्वागत किया है, वेलकम किया है षटकार के साथ. जी ते पहिल्या चेंडूवरती हुक केला आणि चेंडूला पाठवून दिला. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवरफुल फटका पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. इथे मात्र जर विचार केला तर बॅटची कडा घेतली जाते आणि बॅटर मात्र प्रवीण भाटकर यांना तंबूचा रस्ता दाखवला जातो आहे. हलकीशी बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर प्रवीण भाटकर स्वतःहून मात्र बाहेर पडत आहेत आणि मात्र बॅटर आउट होतो आहे. पहिला धक्का पाहायला मिळतो. 30 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असलेले पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला भिरकावून दिला. टीममध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. तिथे मात्र जर विचार केला पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक म्हणजेच इथे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि तिथून चांगला पुरेपूर फायदा उचलला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुद्र भाटकर पाहायला मिळतात आहे दाखल होत असताना. आतापर्यंत चांगले कमबॅक केलं जात आहे हर्षल कांबळेच्या माध्यमातून. दुसरा सामना आहे. आतापर्यंत पहिला सामना गमावला गेला आहे गुरु 11 संघाने, परंतु आता दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावांचं आव्हान आहे. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. जर विचार केला तर प्रेक्षक वर्ग सुद्धा ही स्पर्धा पाहतात आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रतीक कांबळे समालोचक आणि माझे साथी समालोचक आदरणीय शानिद दाऊद सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. यांचं सुद्धा सरचे स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त. नवीन बॅटर रुद्र भाटकर दाखल होतो आहे. स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळतो आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल कांबळे. पुढचा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. टीममध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 30 सर्कलच्या चेंडू डोक्यावरून पाहायला मिळतो आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या तब्बल मात्र 2 ने पुढे सरसावते आहे. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आता मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कुठेतरी या सिंगल डबल धावांना प्राधान्य दिलं जात आहे. कारण जर विचार केला तर 30 धावांचं एक छोटं आव्हान आहे. 30 चेंडूवरती 30 धावांची गरज आहे. कुठेतरी सिंगल डबल धावा खेळणं गरजेचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये रुद्र भाटकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी सन्मान दिला जातो आहे पहिल्या चेंडूला. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या तब्बल 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. थोडासा फिरवला जातोय. फिंगर रोलिंग पाहायला मिळते हर्षल कांबळे. कारण विचार केला तर हर्षल कांबळेचा मित्रांनो लेदर बॉल क्रिकेट असू द्या, त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, चांगली गोलंदाजी करत असतो, चांगली फलंदाजी करत असतो. परंतु जर विचार केला तर आता मात्र जर ह्या चेंडूचा जर विचार केला तर थोडीशी फिंगर रोलिंग केली गेली आणि तिथं मात्र चेंडू निर्धाव येतो आहे. धावसंख्या तब्बल 8 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र 30 सर्कलच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय का? नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. रुद्र भाटकर ऑन फायर पाहायला मिळतोय. बड्डे बॉय ऑन फायर. डीजे शेवटचा चेंडूचा खेळ. गोलंदाज चांगला चेंडू पाहायला मिळतो. अचूक टप्प्याचा चेंडू होता. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो आहे. तिथून चेंडू ट्रॅव्हल झालाय. जरूर चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा येतोय रुद्र भाटकरच्या बॅट मधून आणखी एक चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. रुद्र भाटकर ऑन फायर पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या समाप्त होत आहे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या जात आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच पाहायला मिळतो आहे.
छोटा पॅकेज बडा धमाका अर्थातच सोमेश्वर गावचा उगवता सितारा पाहायला मिळतोय. संपूर्ण जर विचार केला तर हरचरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवतोय. नुकतीच झालेली स्पर्धा अर्थातच जर विचार केला तर किरबाग या चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला. असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. भले भले हा फलंदाजांना मात्र माघारी पाडतो असा हा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. रजील सोलकर गोलंदाजी ट्रैक वरती येतोय. रजील दाखिल हुआ है गेंदबाजी बार पर रफ्तार जिसके माध्यम से देखने मिलती है वही रजील दाखिल हुआ है. पर को खोल जमाना उड़ान देखता है, पर को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है. ये गेंदबाज जरूर छोटा है और जिस तरह से प्रतीक सर ने कहा कि ये छोटा पैकेट है लेकिन बड़ा धमाका है. रफ्तार देखने मिलती है इसके माध्यम से. पहला बॉल राइट में ओवर द विकेट. इस बार देखिए लेग साइड की दिशा में डीप में मारा है. फील्डर वहां पर मौजूद है. सिंगल या दूसरे की मांग करके देख रहा होगा. एक रन मिला है. एक रन की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है. जा पहुंचे 17 रन के ऊपर. रजील गेंदबाजी मार पर देख रहा होगा. कम बैक देखने मिलेगा क्या. रफ्तार जिसके माध्यम से देखने मिलती. किरबाग में भी कमाल की गेंदबाजी की थी. उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता किरबाग या चषकामध्ये. यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू होता परंतु रुद्र भाटकर पडणार आहे त्याच्यावरती भारी आणि चेंडू निघून चाललाय. लय भारी चेंडू सीमारेषेच्या पार येतोय षटकार. रुद्र भाटकरच्या बॅट मधून एक मोठा फटका. जरूर चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. बीपीएल 6-6-6 षटकार. पुन्हा एकदा रजीत सोरकर वरती हल्ला बॉल चढवला जातोय. अक्कूर टप्प्याचा चेंडू होता भिरकावून दिला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अक्कूर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती सुद्धा हल्ला बॉल चढवला जातोय. रुद्र भाटकर बर्थडे बॉय ऑन फायर पाहायला मिळतोय. डीजे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अक्कूर टप्प्याचा चेंडू होता. त्यानंतर त्या चेंडूवरती सुद्धा हल्ला भोल चढवला जातोय. रुद्र भाटकरच्या बॅट मधून मगाच्या ओव्हर मध्ये 2 बॅक टू बॅक चौकार आणि आताच्या ओव्हर मध्ये 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतात आहे. मोठं आव्हान 30 धावांचं आव्हान पार पडत असतं आता एका धावेची आवश्यकता असेल. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. जी हाँ बर्थडे बॉय है रजील. नेक्स्ट बॉल लेकर राइट में ओवर द विकेट. इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. आउट पिच गेंद रखी थी. बैठे हुए वहां पर डॉट गिनाती हुई. कोई रन नहीं कोई नुकसान नहीं. इस बार कमबैक देखने मिला है लेकिन रुद्र के बल्ले से अगर देखने जाए तो बैक टू बैक 2 षटकार देखने मिले. कमाल की बल्लेबाजी की है. पहली गेंद पर अगर बात करें तो सिंगल मिला था. उसके बाद बैक टू बैक 2 गेंदों पर 2 षटकार फिर एक गेंद डॉट आई है. आने वाली इस ओवर की सर 2 गेंदें अभी भी शेष है. रजील नेक्स्ट बॉल लेकर. इस बार देखिए जड़ में गेंद डाली थी. डीप में फील्डर वहां पर मौजूद है. सिंगल लिया है और सिंगल की मदद से अगर देखे जाएंगे तो रन संख्या जा पहुंचे अभी तक 29 यानी कि विजय ठहराए गए. आणि हा सामना विजयी ठरलाय. अर्थातच आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ विजयी होतोय. आपण लगेचच जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरीकडे. परंतु नेक्स्ट मॅचची लढत श्री गिरुबा बागपाटोले संघ आणि दुसऱ्या बाजूला साम्रवलनाथ कातरबडी या संघ. नाणेफेकीचा टॉस इथे टॉसचा बॉस ठरला होता. साम्रवलनाथ कातरबडी या संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेला आणि समोरच्या संघाला प्राधान्य केलं गेलं आहे क्षेत्ररक्षणासाठी. चलिए मैच के मैन ऑफ मैच जुटे रह गए रुद्र भाटकर. रुद्र भाटकर से गुजारिश करता हूं कि अपना मैन ऑफ द मैच का खिताब कॉम बॉक्स में आकर लेकर जाए.